असतात ते सगळे घरातले लोक चेहरे काढून बसतात. मॅडमला भेटायला जात नाही. माझ्या मुलाला 99 मार्क पडले होते, 1% झालं होतं. जो आनंद येतो मग ते टीचरला पण भेटायला जात नाही, काहीच करत नाही, दुःखी चेहरा पाडून बसतात. त्याच्यामुळे काय होतं की नेमकं यश कशाला म्हणायचा हा मोठा प्रश्न येतो. 98% मिळून सुद्धा माणूस आनंदी नाही आहे आणि जो 35% मार्क मिळतो तो मात्र पेढे वाटतो सगळं. याला म्हणतो की यशाची व्याख्या प्रत्येकाची काय आहे वेगवेगळी. ते जण वेगवेगळ्या गोष्टीमध्ये आनंद मानतो. त्याच्यामुळे आपल्याला आहे त्या परिस्थितीत आहे त्या सिच्युएशनला पहिले तो आनंद साजरा करता आला. जे काय आपल्या आयुष्यात घडलं आज घडलं त्याच्यात आनंद माना. आज सर्विस भारत सरकारचं मिळालं, फोटो काढा, स्टेटसला टाका, मुलांना पाठवा, मुलांना सांगा की माझ्या युट्यूबला टाक, फेसबुकला टाक, आनंद आहे. कुठेतरी परत ते दिलं एका वेळेखाली आणि नंतर त्याच्याकडे बघितलंच नाही. तर असं व्हायला नको. पहिला तर तुमचा प्रचार कसं काही क्लासेस सुरू करायचे. क्लासेस सुरू करा नाही करा नंतरचा भाग, पण मी काहीतरी केलं माझ्या आयुष्यात, मी काहीतरी वेगळं केलं, एका वेगळ्या ठिकाणी मी गेले होते. लोकांना तर सांगा, म्हणजे लोक काय करतील तुमची काय करतील चर्चा. तर एक शेतातली म्हातारी बाई असते, समोरची असं एवढं घातलेलं असतं शेतावरती, शेताकडे बघते, शिक्षण नाही काही नाही, म्हणजे निरक्षर असेल म्हणून ती प्लॅनिंग करते. काय करते की या शेतातून मी आता यावर्षी 200 तरी तिचं नियोजन झालं. मागच्या वर्षी मला 300 मिळाले, यावर्षी